नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालो आहोत देवदर्शन प्लस पिकनिकला. इथे माझी मुलगी रील समजावत होती मला, पण मला ती कळलीच नाही. तर फायनली गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही आमचा प्रवास सुरू केला. सगळेच खूप एक्सायटेड आहेत, कारण बाहेरचं वातावरणही खूप सुंदर होतं आणि आम्ही खूप दिवसातून बाहेर पडलो होतो. इथे शर्विल त्याच्या पप्पांबरोबर मस्ती करत आहे, कारण त्याला माहीत आहे पप्पा काहीच बोलत नाहीत. तर फायनली आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचलो आहोत, जिथे शंकराचं स्वयंभू असं शिवलिंग आहे आणि हे इतकं मोठं पिंपळाचं झाड. इथे तुम्ही बघू शकता, घरातून सुटलेली ही लहान मुलं मोठं मैदान बघितलं की किती हरकतात. तर दर्शन झाल्यानंतर आम्हाला मागचा डोंगर आहे तो चढायचा होता. अशा ठिकाणी मुलांना घेऊन येणं म्हणजे खरंच टास्क असतो बाबा. तर आम्ही इथे डोंगर चढायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला काही वाटलं नाही, कारण 15-20 मिनिटाचा तर रस्ता होता तो, पण नंतर हालत झाली. कधी एकदा डोंगर चढून होतोय आणि आम्ही वर पोचतोय असं झालं होतं. मुलं तर फारच दमली होती, कारण त्यांना तर सवयच नाही अशा प्रकारची. तर इथे थोडंसं स्नॅक्स खाल्ल्यानंतर आमचा कचरा आम्ही आमच्या बॅगेतच घेऊन चाललो आहोत. ही बघा पवनचक्की किती मोठी आहे, मी जवळून फर्स्ट टाइमच बघितली होती. खाऊ खाल्ल्यानंतर अजून थोडीशी ताकद आली, म्हणून आम्ही अजून वर चढायचं ठरवलं. पण तिथून जे नजारा दिसत होता तो खरंच अप्रतिम होता. थोड्या वेळातच तिथे पाऊसही सुरू झाला. इतकं छान वाटत होतं, आजूबाजूला हिरवा निसर्ग आणि थोडासा पाऊस. आणि यानंतर डोंगर खाली उतरून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मुलं तर एकदम दमून गेली आहेत, झोपायच्याच मार्गावर आहेत.